नमस्कार, भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त अशी एक वेगळ्या प्रकारची रेसिपी। तुम्ही अशा पद्धतीने कधी रेसिपी बनवलेली आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग सुरुवात करायची आहे। चिकन घेतलंय, चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय मी चिकनला आणि आपल्याला दही लावून घ्यायचं आहे। 3 चमचे मी दही टाकून घेतलेली आहे। 1 चमचा हळद आणि आपल्याला चवीनुसार मीठ लावून घ्यायचं आहे। हे आपल्याला छान चिकनला लावून घ्यायचं आहे। चिकनला आपण हे छान असे मॅरिनेट करून घेतलंय, लावून घेतलेलं आहे। आता हे चिकन आपण बाजूला ठेवून घेऊया। दुसरी तयारी मी आधीच करून ठेवलेली आहे। आपल्याला पूर्ण हे आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय आणि वाटून घ्यायचंय। काय काय घेतलंय मी साहित्य ते तुम्हाला दाखवते। 1 चमचा भरून धणे घेतलेत, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरे, 10 ते 15 मिरे, जवळजवळ 10 ते 12 मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि लाल मिरच्या मी घेतलेल्या आहेत। जवळजवळ 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत। मंद गॅसवरती आपल्याला हे छान असं भाजून घेऊया। हे सर्व साहित्य आपण छान असं भाजून घेतलेलं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया। हे गार देखील झालेले चांगलं। मिरच्या पण मी भाजून घेतलेल्या होत्या। लसूण आपल्याला हा नंतर टाकायचा आहे। हे आपण छान असं बारीक करून घेऊया आधी। या पद्धतीने मी छान हे असं बारीक करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला टाकून घ्यायचे याच्यात लसणाच्या पाकळ्या, चिंचेचा कोळ घेतलेला आहे मी। चिंचेचा कोळ जवळजवळ 2 ते 3 चमचे भरून मी चिंचेचा कोळ घातलेला आहे। आपल्याला टाकायचा आहे गुळ, एवढा गुळ मी घातलेला आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही चिकन किती घेताय त्या अंदाजानुसार तुम्ही हे गुळ आणि चिंच हे टाकून घेऊ शकता। आता आपण हे परत छान असं फिरवून घेऊया। मस्त अशी आपली ही पेस्ट तयार झालेली आहे। ही आपण आता बाजूला ठेवून घेऊया आणि आपण आता परत पुढची तयारी करायला घेऊया। म्हणजे आपल्याला कांदे वगैरे लागणार आहेत, कांदे कापून घेऊया। सगळी तयारी आपली झालेली आहे। वाटण पण वाटून घेतलेलं आहे, चिकन मॅरिनेट झालंय, कांदा कापून घेतलेला आहे। आता आपण बनवायला घेऊया घी रोस्ट चिकन। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आपण साजूक तूप टाकायचं आहे। मी जवळजवळ 2 ते 3 चमचे भरून मी साजूक तूप टाकलेलं आहे। घी रोस्ट चिकन आहे त्यामुळे आपल्याला ही रेसिपी तुपामध्येच करायची आहे। आता आपण टाकून घेऊया कांदे। 2 मध्यम आकाराचे कांदे होते ते मी कापून घेतले होते। यात टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता, 3-4 मिरच्या मी घातलेल्या आहेत त्यात। कांदा चांगला मऊ करून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा आपला छान असं भाजून झालेला आहे। आपल्याला हे वाटण केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। वाटण छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। वाटण छान असं भाजून झालेलं आहे। आता आपण यात टाकून घेऊया चिकन। जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते टाकून घ्यायचं आहे। गॅस मोठाच ठेवायचा आहे, मोठ्या गॅसवरती आपल्याला हे परतत राहायचं आहे। यात टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला घरचा गरम मसाला, अर्धा चमचा मी टाकलेला आहे। लाल मिरची पावडर ही देखील मी छोटा 1 चमचा टाकलेला आहे। परत आपण छान असं मिक्स करून घेऊया। 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे। गॅस मी बारीक करते थोडा। 2 मिनिटं झालेली आहेत, आपण बघून घेऊ। चिकन आपल्याला परत परतून घ्यायचं आहे, खालीवर करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात मसाला मला लागलेला होता, त्यातून मी थोडं पाणी टाकून घेतलंय। जवळजवळ अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता आपल्याला चांगलं 10 ते 12 मिनिटं चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे। झाकण ठेवून घेऊया आणि 2 ते 3 मिनिटांनंतर मी झाकण उघडून परत थोडं खालीवर करून घेईन। 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत, आपण बघू शकता। चिकन छान असं शिजलेलं आहे, पाणी देखील सुकलेलं आहे। कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, छान मिक्स करून घेऊया। वरून आपल्याला थोडंसं आणखीन आता तूप टाकून घ्यायचं आहे। घी रोस्ट चिकन आहे तर आपल्याला थोडंसं वरून छान असं साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा भरून मी तूप टाकून घेतलेलं आहे। तयार झालंय आपलं घी रोस्ट चिकन। सोप्या पद्धतीने आपण घी रोस्ट चिकन बनवलेलं आहे। एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।